श्री स्वामी समर्थ मंडळी, दत्तगुरूंची, स्वामी समर्थांची, आपल्या देवाची भक्ती का करावी याचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, अशी एक कथा आहे, त्या कथेतून आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असते. नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे, पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता. लहान होता तेव्हा काही वाटले नाही, पण जसा मोठा झाला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढे याचे कसे होणार. हा तर देवाचे काहीच करत नाही. एकदा गावात एक साधू येतात. त्यांना हे कुटुंबीय विनंती करतात, एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या. साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात की मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या. मी त्याच्याकडून दत्तगुरूंचे नाव वदवून घेईन. ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात. तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल. मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होईल. मुलाच्या तोंडून दत्तगुरूचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ते निघून जातात. कालांतराने वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यम धर्मापुढे उभा असतो. तेव्हा तो यमाला म्हणतो, तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या, पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. यम म्हणतो, विचार, काय प्रश्न आहे तुझा. मुलगा म्हणतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होते. यम म्हणतो, मला दत्तगुरूंबद्दल माहीत आहे, पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होते हे मला माहीत नाही, ते सांगता येणार नाही. यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ, तेच ह्या प्रश्नाचे उत्तर देतील. मुलगा काय म्हणतो, मी ब्रह्मदेवाकडे येईल, पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसवून ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचे. त्या पालखीचे भोई तुम्ही होणार. यमदेव तयार होतात. दोघे ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारला. ब्रह्मदेवाला पण उत्तर माहीत नसते. मग ते म्हणतात, आपण भगवान विष्णूकडे जाऊन त्यांना हा प्रश्न विचारू. तेव्हा तो मुलगा म्हणतो, माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही, म्हणून तुम्ही पण पालखीची भोई होणार. ब्रह्मदेव तयार होतात. असे तिघे ते भगवान विष्णूकडे जातात. भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होतं. विष्णू उत्तर देतात, दत्तगुरूंबद्दल मला पण खूप माहिती आहे, पण एकदा गुरुदेव दत्त म्हटलं की काय होते ते सुद्धा मला माहीत नाही किंवा सांगता येणार नाही. आपण भगवान शिवांकडे जाऊ, त्यांना नक्की माहीत असेल. आता पालखीचे 2 भोई झाले असतात. मुलगा विष्णूला म्हणतो, तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार. असे करत ते भगवान शिवाकडे पोहोचतात. भगवान शिवांना या प्रश्नाचे उत्तर येत नाही, म्हणून ते म्हणतात, आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांना विचारू. असे म्हणून सगळे दत्तगुरूकडे येतात. श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होतं. तेव्हा गुरुदेव त्यांच्याकडे बघून हसतात आणि सांगतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की काय होतं हा प्रश्न घेऊन तो आयुष्यभर बेचैन राहिलास आणि न कळतपणे कितीतरी वेळा माझे नाव घेतले. त्याने काय होते हे तर तुला बघायचे असेल तर बघ. तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम, ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले. तू ह्या सगळ्यातून मुक्त झाला. आता कायम माझ्या चरणाशी जवळ राहशील. हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं की मिळतं. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.